ओके. सो पहिल्यांदा जॉईन कोण झालं होतं मी. या टाइम? सर झाले. ओके, चलो भाई. तर सर जॉईन झालेले आहेत, परंतु मॅडम आज पहिल्यांदा लेडीज फर्स्ट. यस. सो मॅडम, तुमचं नाव सांगायचंय, आपण कुठून आहात ते सांगायचंय, आणि किती दिवसापासून या कॉलवरती जॉईन आहात मॅडम? माझं नाव अश्विनी प्रदीप देसाई आहे आणि कवटेकरांत सांगलीहून आहोत आणि 7 महिने झाले जॉईन आहे. 7 महिने झाला आपण या कॉलवरती जॉईन आहात. हो. ओके. सो वाव. सो मॅडम, 7 महिने कंटिन्यू आपण डेली एक्सरसाइज करताय? हो. ओके. सो 7 महिन्यांपूर्वी काय लाईफ होतं मॅडम तुमचं? काय तुमच्या म्हणजे चॅलेंजेस तुम्ही फेस करत होतात? कशा पद्धतीने तुमचं लाईफस्टाईल चालू होतं मॅडम? सर वाढलेलं वजन आणि त्यासोबत भरपूर असे म्हणजे त्रास होता मला. वजनामुळे संधिवात सुरू झालेला, त्यानंतर पित्त आणि युरिक ऍसिडचं प्रमाण वाढत होतं. त्यामुळे सांधे म्हणजे दुखत होते, गुडघे दुखणे, काही काम करताना त्रास होणं, दुखणं चालूच होतं. ओके. सो मॅडम, हा लास्ट किती दिवसापासूनचा त्रास होता मॅडम? जे तुम्ही सांगितलं की 7 महिन्यांपूर्वी तुमची लाईफ अशी चाललेली होती की तुमचं वेट गेन झालेलं होतं, युरिक ऍसिडची लेवल वाढलेली होती, खूप सारे चॅलेंजेस सांगितले तुम्ही. तर हे किती दिवसापासूनचं होतं मॅडम स्टार्टअप? 2017 पासून चालू झालं. 2017 मध्ये माझं म्हणजे ऑपरेशन झालं होतं. म्हणजे ओके. ओव्हरी काढावी लागली होती, एक अंडाशय. त्यानंतर म्हणजे त्रास सुरू झाला, वजन वाढत गेलं आणि त्यानंतर त्रास सुरू झाला. 2017 ते 2024 जवळपास आपण या ठिकाणी त्रास सहन केलेला आहे. हो. कम्प्लिटली 7 वर्ष तुम्ही तो त्रास सहन केलेला आहे. किती किलोग्रॅम वजन वाढलं होतं मॅम इथं या ठिकाणी? 77 किलो झालेलं, आता 62 आहे. वाव 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 वाव, सुपर. सो भाई, अमेजिंग रिजल्ट है, आप सभी लोग देख सकते हैं भाई. 77 किलोग्रॅम वरती मॅडमचं वजन गेलं होतं. 77 किलोग्रॅम. तर कल्पना करू शकता तुम्ही की काय लाईफस्टाईल आणि कशा पद्धतीचे त्यांना हेल्थ चॅलेंजेस स्टार्टअप झालेले असतील. तर 77 किलो वरती मॅमने 2017 ते 2024 हे 7 वर्ष त्यांनी घातलेले आहेत. आणि आज पाहू शकता 62 किलोग्रॅम. मॅडम, त्या बिफोर आफ्टरच्या फोटोपेक्षाही तुम्ही आम्हाला आज जे लाईव्ह दिसतायत ना, ते अधिक जास्त स्लिम आणि फिट दिसतायत मॅडम. सो 15 किलो वजन कमी केलंय मॅडम, राईट? हो. तो मॅडम, ज्यावेळेस तुमचं वजन वाढलं होतं त्यावेळेस कधी तुम्हाला वाटलं होतं का की तुमचं वजन कमी होईल, तुम्ही पुन्हा नंतर पहिल्यासारखे हेल्दी आणि फिट राहू शकता? नाही वाटलं नव्हतं. ओके. हे वजन कमी करण्यासाठी काही तुम्ही केलं होतं त्यावेळेस? 2017 ते 2024 या कालावधीमध्ये तुम्ही स्वतः काय काय प्रयत्न केले होते? चालायला जाणं, गरम पाणी, मध पिणं चालू केलं होतं, पण त्याने काही झाला नाही, फरक झालाच नाही, वजन कमी झालंच नाही. म्हणजे आपण ज्या वेळेस, लक्षात घ्या सगळेजण, एक टेम्पररी आपण आपल्याला हमें हमें भाई सब कुछ चाहिए होता है, लेकिन फ्री में चाहिए होता है. तो फिर हम क्या करते हैं, हम यूट्यूब पे जाते हैं और यूट्यूब पे हर कोई नुस्खा जो है ना वो सीखते हैं. लेकिन वो नुस्खे जब हम सीखते हैं, उसे हम जब फॉलो करते हैं, तो फिर आपके दिमाग में ये बात नहीं आती, बाबा अगर पानी पीकर अगर लोगों के अगर वजन अगर कम होते, तो जितनी भी जिम है, जितनी भी एक्सरसाइज के लिए हमने गवर्नमेंट ने जितने भी गार्डन या फिर ग्राउंड बनाए हैं, वहां पर लोग आते ही नहीं, भीड़ आती ही नहीं. क्योंकि एवरी पर्सन, जो लोग यहाँ पर एक्सरसाइज करता है ना, उनका एक ही मकसद है कि उनको उनका वजन आइडियल वेट पे रखना है, वजन मेंटेन करके रखना है. तो फिर गर्म पानी पी के, शहद पीकर, कोई नीम के पत्ते खाते, कोई वो जीरा खाता है, कुछ मेथी खाता है, बहुत सारे कड़वाहट वाली वो मेथी मेथी को भी मिक्सर ग्राइंडर में डाल के गर्म उबलते हुए पानी में डालते, बहुत बहुत नुस्खे मैंने सुने हैं. तो उससे आपका कैलोरी मैनेजमेंट नहीं होता. ज्यादा से ज्यादा क्या होगा, आपका मेटाबॉलिज्म जो है वो सुधर सकता है, शॉर्ट टाइम के लिए, लॉन्ग टाइम के लिए नहीं. ओके. सो आपका कॅलरी मॅनेजमेंट जब तक आप करते नाही तब तक आपका वेट लॉस नाही होगा. सो मॅडम, या ठिकाणी तुम्ही 15 किलो तुमचं वजन तुम्ही सांगितलेलं आहे की कमी झालेलं आहे. या 15 kg वजन किती महिन्यामध्ये कमी केलं तुम्ही? 7 महिने. 6 महिने. 6 महिने. हो. ओके. सो 6 महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी केलेलं आहे. वजन कमी करणं इथं का का बरं तुम्हाला शक्य झालं बरं? असं काय इथं चेंजेस होतं की ज्याच्यामुळे अगोदरच्या ह्याच्यात तुम्ही
तुमचं वजन कमी नाही झालं आणि आता मात्र तुमचं वजन कमी झालेलं आहे. हो, कोचचं मार्गदर्शन आणि सकस संतुलित आहार आणि वर्कआउट यामुळे शक्य झालेलं आहे. यस. तुम्ही सांगतायत की कोचेसचं मार्गदर्शन, तर कोचेसचं मार्गदर्शन नेमकं कशाच्या संदर्भामध्ये घेतलं तुम्ही? म्हणजे खाणं पिणं सकाळी म्हणजे पूर्ण पाणी, दिवसभरात पाण्याचं किंवा आपण काय खातो काय नाही याच्यावर सगळं. की आता मॅडम 15 किलो वजन कमी केले ते फक्त 6 महिन्यामध्ये कमी केलेलं आहे, आणि आत्ताचे फिलिंग कशा आहेत जे तुम्ही अगोदर जे त्रास सांगितले होते तुमच्या स्टार्टिंगचे, म्हणजे या जर्नी बरोबर जॉईन होण्याच्या वेळेसचे, तर ते त्रास आज आहेत का तुमच्या लाईफमध्ये मॅडम? नाहीये सर. आज ते त्रास सर्व सर्व कमी झालेले आहेत? हो, सर्व कमी झालेले आहेत. दिवसभर तुमची असं फ्रेश तुमची वाटतं. युरिक ऍसिडची लेवल कशी आहे मॅडम? आता बरोबर आहे, आता काय त्रास होत नाहीये. सांधे सुजत नाहीये, दुखत नाही, काही काम करताना सुद्धा आळस येत नाहीये. ओके, तर दिवस तुम्ही असा. मॅडम या संदर्भामध्ये डॉक्टरांना दाखवलं होतं? हो, दाखवलं होतं. वाव, ग्रेट. सो मी या ठिकाणी एक डिस्क्लेमर सर्वांना देऊ इच्छितो की या ठिकाणी कोणीही डॉक्टर नाहीये, त्यामुळं जर का कोणाला जर का मेडिकल रिझल्ट्स या ठिकाणी जर का मिळत असेल, तर तो ओनली बिकॉज ऑफ हेल्दी न्यूट्रिशन, हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल अँड एक्झरसाइज याच्यामुळे येत आहे. आणि हा रिझल्ट पर्सन टू पर्सन वेगवेगळा असा असणार आहे. सो 15 किलो वजन कमी केले, आता ह्या आयडियल वेट वरती किती दिवस राहायचं आहे तुम्हाला? लाईफ टाईम. लाईफ टाइम राहायचंय. ओके, सो हो. लाईफ टाइम राहण्यासाठी तुम्ही तयार आहेत? हो, तयार आहे. बरं, सर्वात महत्वाची गोष्ट एक मला सांगा, याच्या अगोदर कधी तुम्ही जोडीने कधी असा सुंदरसा वर्कआउट केला होता का याच्या अगोदर? लग्नाला किती वर्ष झाली बरं? लग्नाला 2007 साला लग्न झाले. दोन हजार 17. सात साली लग्न झालेलं आहे, म्हणजे जवळपास 17 वर्ष लग्नाला पण कम्प्लीट झालेत. हो. हो. 17 वर्षात कधी सर असा बरोबर कधी वर्कआउट करण्याची संधी मिळाली नाही? नाही. नाही. बरं, बरोबर बरोबर डान्स करण्याची, एन्जॉयमेंट करण्याची कधीच नाही? नाही, या फॅमिलीमध्ये आल्यानंतरच चालू झालं सर सगळं. असं तर सगळेजण ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या लाईफ पार्टनर बरोबर पूर्ण आयुष्य घालवतो बघा, परंतु सुखाचे क्षण त्यातले आपण किती एकमेकांचे वाटून घेतो, किंवा आपण जे म्हणतो पर्सनल बॉन्डिंग, तर ती एक्झरसाइज ज्यावेळेस आपण एकत्रित करतो, ते कधी एखाद्या कम्युनिटीमध्ये जातो, म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. फक्त वजन कमी करणं ही गोष्ट तुमच्या मेंदूवरती हॅमरिंग करून घेऊ नका. तर तुम्ही जर का जोडीदाराबरोबर जर का एक्सरसाइज करत असाल, तर तुम्ही एकमेकांच्या हेल्थची काळजी घेताय. ओके, सो तुम्ही एकमेकांच्या हेल्थची काळजी घेणारा जोडीदार हवा आहे. आणि जर का बरोबर एक्सरसाइज जर का तुम्ही करतायत ना, तर तुम्हाला वेट लॉसला खूप लवकर तुम्ही प्रिपेअर होता बघा. कसं सांगतो, कारण की आपणही एक्सरसाइज करतोय, आपला जोडीदार देखील एक्सरसाइज करतोय. तर जोडीदार तुम्हाला संध्याकाळच्याला स्पायसी फूड खायला देणार नाही अजिबात. तुम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट जो आहे ना, तर ते सांगणार नाही, ते सकाळी सरांनी सांगितलं होतं आपल्याला आता बराबर मोड आलेलं कडधान्यच खायचे, आपल्याला दुपारभर असंच करायचं, आणि आपल्याला संध्याकाळच्याला फक्त शेकच प्यायचा आहे. तो ही गोष्ट होती. आणि जर का तुमचा जोडीदार जर का अजून बी जर का झोपलेला असेल ना, तर तुम्ही नेमकं वेट लॉस साठी प्रेरित झालेला असतात, तुमच्यामध्ये हेल्थी अवेअरनेस आलेला असतो, आणि त्यावेळेस तुमचा पार्टनर जो असतो ना, तो सांगतो काय नाही, आपण आज संध्याकाळच्याला बाहेर जेवायला जाऊ, आपल्याला नाही आज लई भारी मटणाचा बेत करून घेऊ आपण. बरोबर आहे? सो हे होतं. यामुळे तुमच्या घरातील फॅमिली मेंबर्सला याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही उठवा आणि जॉईन करून घ्या. यांनी तुमचा बेनिफिट होणार आहे, तुमच्या पूर्ण फॅमिलीचा बेनिफिट. तर आता सध्या किचन बदललंय का ताई तुमचं? हो, बदललेला आहे. पूर्ण बदललेला आहे. चहा बंद आहे. तेलकट खाणं वगैरे मसालेदार पदार्थ अगदी बंद आहे. बेकरी प्रोडक्ट बंद आहे. माझ्या मुलाला बेकरी प्रोडक्ट खूप आवडायचे, पण आता त्याने सुद्धा पूर्ण बंद केलेला आहे. आणि तो सुद्धा आमच्या बरोबर वर्कआउटला नसतो, पण संध्याकाळी 1 तास त्याचा जिम वर्कआउट तो करतोच. अरे वाव वाव, ग्रेट. सो फक्त एकटे हेल्दी झालेले नाहीत या ठिकाणी प्रदीप देसाई सर. तर प्रदीप देसाई सर फॅमिलीवर जॉईन झाले. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरातली गृहिणी जी असते, जिची की स्वतः घर सांभाळते पूर्ण, तर त्यांना फिट्ट बनवलेलं आहे. त्यांच्या पत्नीला त्यांनी 15 kg फॅट लॉस केलाय, आणि आज घरातील हॅबिट या ठिकाणी चेंज झालेले आहेत. अनहेल्दी हॅबिट जे होते तर ते सगळं चेंज झालेलं आहे. तर आता तुम्ही या वेट लॉस मॅरेथॉन केला या टायमिंग मध्ये काही? हा, केलेला आहे. ओके, वेट लॉस मॅरेथॉन मध्ये किती तुमची वेट लॉस झाला होता? 4 किलो.
सो ग्रेट. खूप छान आणि खूप भारी वाटला आज तुमच्या बरोबर तुमचा स्वतःचा जो अनुभव आहे तर तो या ठिकाणी ऐकून. आणि डेली शेक तुम्ही कंझ्युम करता का मॅम? हो होते. ओके, सो ग्रेट. आताही त्यांच्या समोर मँगो फ्लेवर आहे. तर सगळ्यांनी स्वतःचा फेवरेट फ्लेवर जो असेल तर तो या ठिकाणी ग्रुपवरती टाकायचा आहे, चॅट बॉक्समध्ये टाकायचा आहे. कारण की आपण एका सिस्टीम मध्ये आहोत. सिस्टीमचे जर का तुम्ही जर का रूल्स जर का फॉलो केले, भाई ये सब बेनिफिट आपको ही मिलने वाला है, मुझे कुछ बेनिफिट नहीं मिलने वाला इससे. आप एक्सरसाइज करने करेंगे तो फिर मुझे कुछ नहीं बेनिफिट, मेरी हेल्थ नहीं सुधरने वाली. आप एक्सरसाइज करेंगे तो फिर आपकी हेल्थ सुधरने वाली. आप न्यूट्रिशन लेंगे तो फिर आपकी हेल्थ हेल्थ में अच्छी से बढ़ोतरी होने वाली. आपका खुद का स्टॅमिना बढ़ेगा, आपका खुद का जो बीमारी आहे वो आपकी यहाँ पर कम होने वाली. सो खूप जबरदस्त आणि थँक्यू व्हेरी मच. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. येस. आम्हाला या ठिकाणी प्रदीप देसाई सरांचा अनुभव या ठिकाणी ऐकायचा आहे की त्यांची वेट लॉसची जर्नी ऍक्च्युअल कशी होती. यस, नमस्कार सर. येस, नमस्कार सर. सर मी 9 तुमचं महिन्यापूर्वी. नाव सांगा पहिल्यांदा. यस. तुमचं सर नाव सांगा म्हणलं सर पहिल्यांदा. माझं सर नाव प्रदीप देसाई. मी कवठेप्रांत सांगलीहून आहे. माझे ग्रेट कोच आहेत श्रीकांत दोरकर सर, पोटे सर आणि पोटे मॅडम, दोरकर मॅडम. मी 9 महिन्यापूर्वी या फॅमिलीला जॉईन झालो आणि जॉईन झालो त्यावेळी माझा मणक्यात गॅप होता, स्पॉन्डिलिसिसचा त्रास होता. त्याशिवाय माझं वजन 113 किलो पर्यंत वाढलेलं होतं सर. 113 किलोग्राम, 100च्या वरती. हो सर. ओके, किती दिवसापासून हे वजन सर तुम्ही घेऊन चालत होतात? जवळजवळ 2014ला माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर मी 6 महिने बेड रेस्ट, म्हणजे थोडं थोडं स्टेप बाय स्टेप वॉकिंग करणं, म्हणजे हळूहळू चालू केलं डॉक्टरांनी. तिथून वाढत वाढत गेलं, ते वाढतच गेलं होतं. सर तुमचा मणक्याचा जो गॅप जो या ठिकाणी निर्माण झाला होता, स्पॉन्डिलिसिसचा त्रास सांगितला, त्याचं रिझन काय होतं नेमका? म्हणजे काय ऍक्सिडेंटल काही मार लागला होता का, काय काय कारण होतं? नाही सर, मार लागला नव्हता. एक तर वजन वाढत होतं आणि सर मी शेतकरी आहे, शेती करतोय आणि माझा ट्रॅक्टर आहे आणि रानातल्या मशागतीचं काम करतोय, येस, येस. त्याच्यामुळे सर हे नाही मला. सगळेजण या ठिकाणी सरांचा फोटो दिसतोय या ठिकाणी. सो बिफोरच्या फोटोमध्ये आणि आफ्टरच्या फोटोमध्ये वही लाजवाब लाजवाब ट्रान्सफॉर्मेशन आहे हे सब. 113 किलोग्राम वजनावरती असणारे आमचे प्रदीप सर आणि या ठिकाणी 89 किलोग्राम वरती असणारे प्रदीप सर. सो असं वाटतंय सर फक्त वजनच नाही तर या ठिकाणी वय पण कमी झालेलं आहे तुमचं. तुमचं काय म्हणणं आहे याविषयी सर? हो, यस सर. यस. पोटाचा घेर पाहू शकतात तुम्ही, चेहऱ्यावरती पाहू शकतात तुम्ही, मान खांदे पूर्ण ओव्हरऑल पूर्ण बॉडीमध्ये फॅट साचलेलं होतं. आणि 24 किलो, 24 किलो, नॉट अ जोक बाई. किती दिवसामध्ये कमी केलं सर हे 24 किलो तुम्ही? हे सर मला कमी करायला 7-8 महिने लागले सर, कारण माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे मी सुरुवातीला 2-3 महिने पूर्ण वर्कआउट करू शकत नव्हतो ओके. आणि नंतर नंतर. बरं, हे जी वजन जे कमी केलेलं आहे तुम्ही, तर हे फक्त आणि फक्त एक्सरसाइज वरती कमी केलंय का सर तुम्ही? नाही सर, याच्या मागे खूप मोठं योगदान आहे. ते आपले ग्रेट कोचांचे मार्गदर्शन, त्यांचं योग्य वेळी डाएट प्लॅन सांगणे वगैरे, आणि 80% हे काम आहे सर, की जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार. येस, येस, नक्कीच. कारण की सगळेजण लक्षात ठेवा की, तुमची वेट लॉसची जर्नी जी चालू असते ना बॉस, तर वेट लॉसच्या जर्नीमध्ये असतं तुमचं कॅलरी मॅनेजमेंट. तुम्ही खूप एक्सरसाइज करताय, सकाळचा कॉल करतायत, 7ची बॅच करतायत, संध्याकाळचा एक्सरसाइजचा कॉल करतायत आणि दिवसभर अक्षरशः आघाशासारखं अन्नावरती तुटून पडतायत. तुमच्यातला तो बकासूर सांगता येईल की जागा झालाय, या अशा पद्धतीने काही लोक खायला सुरुवात करतात. मग त्यांचं वजन तोळाभर बी उतरत नाही आणि मग ते म्हणतात की मी जन्मजातच असा आहे, माझं आम्ही दुहेरी हाडाचे आहेत. असं दुहेरी हाड वगैरे काही नसतं. मेडिकल फील्डमध्ये प्रत्येकाला एकच हाड असतं. तर हा तुमचा मनाचा गैरसमज आहे. हा तुमचा चुकीच्या लाईफस्टाईलमुळे तुमच्या शरीरावरती पडलेला परिणाम असतो. येस सर, आता या ठिकाणी 24 kg फॅट लॉस केलंय, तर फॅट लॉस केल्याच्या नंतर काय तुम्ही चेंजेस या ठिकाणी झाले तुमच्यामध्ये? तर हे वजन कमी झाल्यामुळं मला दिवसभर एनर्जेटिक फील होतंय. एक टाइम म्हणजे दुपारपर्यंत मी शेतात काम करून आलो की दुपारनंतर सर झोपत होतो, कारण आळस खूप यायचा. आणि ट्रॅक्टरवर दिवसभर काम जर केलं तर
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठूच वाटायचं नाही. आणि हे वजन कमी झाल्यामुळे पूर्ण फुल्ली एनर्जेटिक असते. आणि माझं मणक्याचा आणि स्पॉन्डिलायटिसचा त्रास आता पूर्णपणे बंद आहे. आणि तुम्ही जे मगाशी सांगितलं त्याचा अनुभव पूर्णपणे आम्ही घेतलेला आहे. मी रानातून काम करून आलो, एखाद्या दिवशी जर सकाळी वाटलं की बाबा आज राहू दे एक्सरसाइज, तर मॅडम मला म्हणायच्या की नको, थोडा थोडा करूया. किंवा आमचा मसाला उद्योग आणि शेवाय बिझनेस पण आहे, चटणी कांड वगैरे, तिला आळस आला तर मी म्हणणार नको, थोडा थोडा करूया, चला आजच्या दिवस थोडा करूया, खरं करूया, बुट चुकवाय नको. हे 100% सर तुम्ही सांगितलं बरोबर आहे, तसं होतंय. त्यामुळे जोडीने वर्कआउट केला पाहिजे, बरोबर सर. यस यस. तुमच्या 24 kg फॅट लॉस मध्ये मॅडमांचं देखील कॉन्ट्रीब्युशन आहे सर, हो त्यांचं सर. देखील योगदान आहे. होय होय, 70% जास्त तिचं योगदान आहे. कारण करायचं काम माझं आहे आणि करून घ्यायचं काम तिचं असल्यागत आहे. घरातलं जेवण खाण्यातला बदल असेल किंवा काही चुकीची लाईफस्टाईल असतील, बाहेर जेवायचं आणि माझं पूर्ण तिनं बंद केलं. कधी चुकून चालू तर सांगते की जाऊ नका, आता कशाला, आता आपण बदल करायला लागलोय असं. म्हणजे मित्रांनी जरी प्रिपेअर केलं तरी पण आता मी जात नाही, कारण तिचं पूर्णपणे मला अडवणूक असते. यस 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 यस, खूप छान आणि जबरदस्त अनुभव. आणि या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी सरांनी सांगितलेली आहे की मॅडमांचं योगदान किती आहे. म्हणजे जर का आपण दोघंही जर का घरातील पती पत्नी जर का एखाद्या हेल्दी फॅमिलीमध्ये जर का जॉईन झालो, जर का एखाद्या कम्युनिटीमध्ये येतो, तर याचा परिणाम असा होतोय की एक व्यक्ती जर का कुठेतरी डाएट मिस करायला लागतोय, तर दुसऱ्याला व्यक्तीला आठवण करून देतोय, नाही भाई हम उस राह पे चल रहे हैं, ये राह गलत है, हमारे हेल्थ में हमें अगर चेंजेस करना है तो फिर हमें डाइट अच्छी तरह से करना पड़ेगा. सो अमेझिंग. आणि 24+15 म्हणजे 39 किलोग्रॅम तुम्ही घरातलं वजन कमी केलंय या ठिकाणी. सर एक कसं मिनिट. वाटतं, काय लोक काय म्हणतात तुम्हाला याविषयी? कमी झालेला आहे सर, मुलग्यानं पण 10 किलो वजन कमी केलंय आणि आता तो सर मसल गेन करायला लागलाय. प्लस दुसरं, माझ्या आईला अस्थम्याचा दम्याचा त्रास होता, दिवसभर तिचं खोकताना बडकं पडत होतं. पण आता तिला ह्या थंडीमुळे फक्त सकाळी एक अर्धा तास त्रास होतोय, नाहीतर पूर्णपणे बंद आहे. ती सिस्टीम सोबत नाही, मात्र तिचा वर्कआउट ती थोडा थोडा करते, वॉकिंगला जाते आणि हे जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार घेते. आणि दोरकर सरांनी सांगितल्याप्रमाणे तिला सुद्धा ह्याच्या आपल्या त्रिफळा चूर्ण वगैरे टॅबलेट पण आहेत आणि हे न्यूट्रिशन सर्व चालू आहे सर. यस यस यस, वाओ, ग्रेट भाई. पहले खुद फिट बनो, फिर अपना कुटुंब, अपना परिवार फिट बनाओ, और उसके बाद में हम हमारा जो समाज है उसे फिट बनाएंगे. तर खूप सुंदर. सरांनी स्वतःचं वजन कमी केलं, मॅडमांचं वजन कमी केलं, त्यांचा मुलगा आज फिट आहे, त्यांच्या आईंना देखील जे हेल्थ चॅलेंजेस होते ते देखील या ठिकाणी कमी होऊ राहिलेले आहेत, बिकॉज फक्त या ठिकाणी त्यांची हेल्दी न्यूट्रिशन, हेल्दी डाएट, हेल्दी ऍक्टिव्हिटीज आणि एक्सरसाइज याच्यामुळं. तर खूप खूप धन्यवाद सर, तुमचा आजचा वर्कआउट आणि तुमचा आजचा जो अनुभव होता, तर तो निश्चितपणे कुणाचं तरी आयुष्य बदलून टाकणार असा दुग्ध शर्करा योग होता आमच्या सर्वांसाठी. खूप खूप धन्यवाद आपले. धन्यवाद. येस. Yes.